नमस्कार मंडळी. आज आपण गणपती बाप्पासाठी त्यांचा आवडता नैवेद्य पदार्थ बनवत आहोत. तो म्हणजे खिरापत. खिरापत किंवा पंचखाद्य असं त्याला म्हटलं जातं. तर सगळं ख पासून सुरू होतं. जसं खोबरं, खारीक, खडीसाखर आणि काजू बदाम हे ऑप्शनल आहेत. खसखस आहे, किसमिस आहे. हे जे पदार्थ आहेत ना, ते सर्व मिळून आहेत ना खिरापत तयार होते. तर आपण आता सर्व पदार्थ प्लेटमध्ये घेतले. त्याचं प्रमाण आहे ना तुम्ही कमी-अधिक करू शकता. फक्त खोबऱ्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. आता काय करायचं आपण प्रत्येक पदार्थ आहे ना वेगवेगळा असा भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा थोडं-थोडं तुपावरती. जेणेकरून ते खराब होणार नाही आणि त्याची टेस्टही व्यवस्थित लागते. तर आपण हे छान असे परतून घ्यायचे सेपरेट-सेपरेट. चवीनुसार ना 1-2 वेलच्या सुद्धा कुटून घ्यायच्या आणि हे सर्व जिन्नस आहेत ना तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकतात किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकतात. फक्त खोबरं आहे ना मिक्सरमध्ये फिरवायचं नाही किंवा कुटायचं नाही. ते तसंच हाताने चुरून घ्यायचं आहे. बाकी सर्व जिन्नस आहेत ना आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. बारीक करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सर्व जिन्नस कुटून घेतलेत. फक्त मनुका सुद्धा तुम्ही तसेच राहू देऊ शकतात. मनुका वरून पेरू शकतात. म्हणजे त्यावरती वरून तुम्ही सजावटीला टाकू शकतात. अशा पद्धतीने आपण आज अ, पंचखाद्य किंवा खिरापत असं बनवलेलं आहे. तर आता गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे. तर तुम्ही सुद्धा ही खिरापत बनवा आणि गणपती बाप्पाला खुश करा.